नमस्कार. माय मराठी चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 5वीच्या आनंदी या पाठ्यपुस्तकातील पहिली कविता सरस्वती वंदन चे स्पष्टीकरण व प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. सरस्वती वंदन. वंदनचा अर्थ आहे नमन किंवा नमस्कार आणि सरस्वती हे देवी शारदेचेच दुसरे नाव आहे. शारदा म्हणजेच देवी सरस्वती, विद्येची देवता सरस्वती. चला तर मग कवितेला सुरुवात करूया. करूया वंदन सरस्वतीला, कला आणि विद्या दे सकला. तुझीच सेवा सदा घडावी, तुझीच मूर्ती मनी वसावी. तुझ्याच ठाई असो लीनता, कला आणि विद्या दे सकला. आम्ही बाळे अजाण छोटी, तुझ्या कृपेने होऊ मोठी. ज्ञान दीप तो इथे लावला, कला आणि विद्या दे सकला. प्रसन्न वरदा देवी शारदा, करिता भक्ती सदा सर्वदा. करी पूर्ण तू मनोकामना, कला आणि विद्या दे सकला. अशी ही छानशी कविता आहे. ही प्रार्थना आहे खरं तर. या कवितेमध्ये कवी म्हणत आहेत की आपण कला आणि विद्येची देवी सरस्वतीला वंदन करूया. ते पुढे म्हणत आहेत की तुझीच सेवा सदा घडावी, की हे देवी सरस्वती माझ्या हातून तुझी सेवा सतत घडू दे, नेहमी घडू दे. तुझी मूर्ती माझ्या मनामध्ये सदैव असू दे आणि माझ्या ठाई म्हणजे माझ्यामध्ये लीनता म्हणजेच नम्रता असू दे. लीनताचा समानार्थी शब्द आहे नम्रता, की माझ्या मनामध्ये देवी सरस्वतीची मूर्ती सदा असावी, तिचे नामस्मरण मी सतत करावे, माझ्या अंगी कला आणि विद्या असावी, आणि हे सगळं असताना माझ्या अंगी लीनता म्हणजेच नम्रता असावी, असा पहिल्या कडव्याचा अर्थ आहे. दुसरे कडवे आहे आम्ही बाळे अजान छोटी, तुझ्या कृपेने होऊ मोठी, की हे देवी सरस्वती आम्ही तुझी छोटी छोटी बाळे आहोत. छोटी म्हणजेच लहान. तर आम्ही लहान बाळे आहोत, आमचे अजून काहीही कर्तृत्व नाहीये, आम्ही काही मोठी झालेलो नाही आहोत. तर आम्ही तुझ्या कृपेने मोठे हो. ज्ञान दीप तो इथे लावला, की जसे आपण पाहिले की देवी सरस्वती ही कलेची, विद्येची देवता आहे. म्हणून इथे म्हटलं आहे की ज्ञानदीप तो इथे लावला. तर शाळेमध्ये ज्ञानदीप लावलेला असतो. म्हणजेच काय, तर तिथे आपण विद्या ग्रहण करत असतो. विद्यादान आणि विद्याग्रहणाचे कार्य शाळेमध्ये चालते, म्हणून ज्ञानदीप असे म्हटलेले आहे. तिसरं कडवं आहे प्रसन्न वरदा देवी शारदा, करिता भक्ती सदा सर्वदा. करी पूर्ण तू मनोकामना, कला आणि विद्या दे सकला, की हे प्रसन्न असलेली देवी शारदा आम्ही सदा सर्वदा तुझी भक्ती करत आहोत. तू आमच्या सर्व मनोकामना पूर्ण कर. सर्व भक्तांच्या सर्व मनोकामना, मनोकामनाचा समानार्थी शब्द आहे इच्छा, की आम्ही तुझी भक्ती करत आहोत. आमच्या सर्व मनोकामना हे देवी शारदे, देवी सरस्वती तू पूर्ण कर. असा या प्रार्थनेचा, कवितेचा अर्थ आपण पाहिला. आता आपण या कवितेचे प्रश्नोत्तर पाहत आहोत. इथे शब्दार्थ दिलेले आहेत जे तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये आधीच दिलेले आहेत. पहिला प्रश्न, एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न, सरस्वती सगळ्यांना काय देईल? उत्तर, सरस्वती सगळ्यांना कला आणि विद्या देईल. दुसरा प्रश्न, कोणाच्या कृपेने बाळे मोठी होतील? उत्तर, सरस्वती देवीच्या कृपेने बाळे मोठी होतील. सरस्वती देवीच्या कृपेने बाळे मोठी होतील. प्रश्न तिसरा, सरस्वती काय पूर्ण करणार आहे? उत्तर, सरस्वती भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणार आहे. पुढील प्रश्न आहे, कवितेच्या ओळी पूर्ण करा. तुझीच सेवा सदा घडावी, तुझीच मूर्ती मनी वसावी. दुसरा, आम्ही बाळे अजान छोटी, तुझ्या कृपेने होऊ मोठी. तिसरा, प्रसन्न वरदा देवी शारदा, करिता भक्ती सदा सर्वदा. कवितेमध्ये आलेले यमक जुळणारे शब्द शोधायचे आहेत. यमक जुळणारे शब्द म्हणजे ज्यांचा अंत सारखा आहे, समान आहे. जसे घडावी, वसावी, छोटी, मोठी, शारदा, वरदा,
लावला, सकला. पुढील प्रश्न आहे, दिलेल्या शब्दांचा वाक्यात उपयोग करायचा आहे. पहिला शब्द आहे शारदा. ह्याचा वाक्यात उपयोग होईल, देवी शारदा आपल्याला बुद्धी देते. दुसरा शब्द आहे सरस्वती. ह्याचा वाक्यातील उपयोग, सरस्वतीच्या कृपेने बाळे मोठी होतील. तिसरा आहे देवी. सरस्वती विद्येची देवी आहे. चौथा शब्द आहे विद्या. शाळेत आपण विद्या ग्रहण करतो. पाचवा आहे मूर्ती. माझ्याकडे देवीची मूर्ती आहे. सहावा आहे कृपा. माझ्यावर देवी सरस्वतीची कृपा आहे. पुढील प्रश्न आहे, खालील प्रश्नांची 1 ते 2 वाक्यात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे, मुले सरस्वतीची काय प्रार्थना करत आहेत? उत्तर, मुले सरस्वती देवीची प्रार्थना करत आहेत की आम्हाला कला आणि विद्या दे. आमच्या हातून तुझी सेवा घडू दे. आमच्या मनात तुझी मूर्ती कायम राहू दे. तुझ्या कृपेने आम्हाला मोठे होऊ दे. प्रश्न दुसरा आहे, लहान बाळे कशी आहेत आणि ती कुणाला वंदन करत आहेत? उत्तर, लहान बाळे अजान आहेत आणि ती देवी सरस्वतीला वंदन करत आहेत. शेवटचा प्रश्न आहे, योग्य जोड्या लावा. तर एका गटामध्ये मराठी शब्द आहेत आणि दुसरीकडे इंग्रजी शब्द आहेत. त्यांची जोड्या आपल्याला लावायचं आहे. पहिला एक इथे करून दाखवलेला आहे, देवी, गॉडेस. पुढचे आहेत सर्वदा, ऑलवेज. सकला, टू ऑल. कला, आर्ट. वंदन, टू बो. ज्ञानदीप, लॅम्प ऑफ नॉलेज. लीनता, ह्युमिलिटी. चला तर विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सरस्वती वंदन या कवितेचा अर्थ, त्याचे स्पष्टीकरण व सरस्वती वंदनची प्रश्न उत्तरे पाहिली. आपणास हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, आपल्या काही कमेंट असतील, आपल्याला काही सुचवायचे असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा. धन्यवाद.